नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय बागायतदार रामकृष्ण हरी. आज तारीख जी आहे 2 सप्टेंबर 2024 आणि आजचा बैलपोळा आहे. जो शेतकऱ्यांचा जीव की प्राण असलेला, जरी हा तंत्रज्ञान कितीही पुढे गेला असेल, परंतु शेवटी बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. म्हणून आज बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना, बागायतदारांना खूप खूप शुभेच्छा. आणि बागायती हा विषय असा आहे की आज सध्या पाहू शकता आपण, पाऊस चालू आहे, परंतु तरीही एक 4-5 दिवसापासून आपण शेतामध्ये आलो नाही बाहेरगावाला असल्यामुळं. पावसात सुद्धा शेतात यावं लागलं, कारण बागायतीच्या पायी लक्ष्मी आहे. बागायती असलेल्या शेतामध्ये आपण पाहतो, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इकडलं जे शेतकरी बांधव आहे सर्व शेतात राहतात. परंतु हा बागायती एक विषय असा आहे की ह्याला आपल्याला वारंवार शेतीत जावं वाटतं, मग त्यामुळं आपण शेतीशी जास्त निगडीत राहतो. म्हणून आणि आज एक हा व्हिडिओ काय एक अशा पद्धतीने आज वेगळा बनवतो आहे आपण, की आपण आत्तापर्यंत बागायतीचंच मार्गदर्शन करतो आणि माझं सर्व शेतकरी बांधवांना सांगणं आहे की एकच पेरू किंवा सीताफळ एकच वाण धरून शेतकऱ्यांनी बसू नका. एक 4-5 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्याला जे आवडते असेल, जे आपल्याकडून झेपावत असेल ते फळबाग करा, पण एकाच वाणावर भरोश्यावर बसू नका. हे माझं बांधवांना, बागायतदारांना खास एक हात जोडून विनंती आहे. आपल्या हितासाठी सांगतो आहे की सर्वांनी एकच वाण घेऊ नका. आपल्याला एक वाण जर आपल्याला फेल गेलं तर ते दुसरं तारल, म्हणून आपण एक 4-5 वाण आपल्याकडे असले पाहिजे. आणि एक दुसरा एक या माध्यमातून एक मला एक गोष्ट शेअर करायची, की आता मी बागायतीचे एक व्हिडिओ आपण टाकतच असतो बागायती संदर्भात माहीत, परंतु आता आपल्याला, आपण जे शेतकरी बांधव आहे, तर नुसतं आपलं शेतीच्या भरोश्यावरच नाही, तर आपण शेतीशी निगडीत आपण असे व्यवसायाशी आपण व्हिडिओ माहिती घेऊन आपण आपल्या ग्रुपवर चॅनलवरती टाकणार आहोत. मग त्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल, दकड धान्यापासून डाळ बनवण्याचा व्यवसाय असेल, तेल घाण्याचा व्यवसाय असेल, असे अनेक प्रकारचे जे आपल्या शेतीच्या म्हणजे रॉ मटेरियल जे आहे ते आपल्याला जे शेतामधून मिळेल, आपल्या शेतात मिळेल, त्या उद्योगाकडे आपल्याला भर द्यायचा आहे. आणि आपण शेतकऱ्यांनी आपण आपलं समृद्ध बनायचं आहे. सरकार कोणतंही असो, काही नाही, ते फक्त त्यांचे घरं भरण्यासाठी बसलेले आहे. तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचा विचार करण्यासाठी कोणीच बसलेलं नाही. हा आपण पहिला डोक्यातला विचार करून टाका. आणि आपण सक्षम कसं आपण आपण नुसतं शेतकरीच करायचं का? हीच आम्ही जबाबदारी घेतलेली आहे का जगाला जगवायची? आमचंच हे का? आम्हीच जबाबदारी घेतलेली आहे का? आम्ही आमचं जगाला जगवण्याच्या जबाबदारीबरोबरच आम्ही व्यावसायिक कसं बनवू, आम्ही उद्योग क्षेत्रात कसं काम करेल, आमचा उद्योग हा आमच्या स्वतःच्या मनगटावर ताकदीवर, आमच्या स्वतःच्या ब्रँडवर नावावर स्वतःचं ब्रँड तयार करा. असे कितीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधव आहेत की त्यांच्या स्वतःच्या ब्रँडवर ते लाखो रुपये कमवत आहे. म्हणून आपला ब्रँड तयार करा. आपलं दुग्ध व्यवसाय असेल, डेअरीचा व्यवसाय असेल, असे अनेक प्रकारचे शेकडो व्यवसाय आपल्या शेतकऱ्यांसाठी आहेत. फक्त आपला शेती हा आपला व्यवसाय असला पाहिजे की आपल्याला रॉ मटेरियल हे शेतातून मिळालं पाहिजे. जसं आपण जर आपण म्हैस पालन केलं किंवा गाई घेतल्या तर आपल्याला शेतातून चारा मोफत मिळतो. अशा पद्धतीनं आपल्याला कोणताही व्यवसाय, म्हणून मी आता प्रत्येक व्यवसाय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये फिरून मी हे आपल्या बागायतदार शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्यांना रोजगार मिळवणं, आपण आपलं सक्षम बनणं, हेच खऱ्या अर्थानं मानवतेचं खरं कार्य आहे. आणि आज तुम्ही जर सरकारच्या भरोश्यावर बसत असाल तर कोणीच नाही. ते फक्त त्यांचे घरं, त्यांच्या 4 पिढ्याचा विचार करण्यासाठी बसलेलं आहे. म्हणून माझं शेतकरी बांधवांनो, मी व्हिडिओ आता परत एकदा सांगतो की मी महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर जरी जायचं काम पडलं, पण मी उद्योग शोधून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि आपण माझ्या व्हिडिओला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. अल्पावधी काळामध्येच मला 20,000 व्ह्यूज माझ्या व्हिडिओला आत्तापर्यंत मिळाले. आपण असंच प्रेम द्या, असंच हे द्या. मला तुमच्याकडून बाकी काही अपेक्षा नाही आहे. फक्त आपला शेतकरी राज्य समृद्ध झाला पाहिजे. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज.